आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेपासून जालना येथील महावितरण कार्यालयासमोर नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे हे 72 वर्षांचे वयोवृद्ध इसम आमरण उपोषण करत होते। आमरण उपोषण करण्याचे कारण म्हणजे नरेंद्र कुमार जांगडे यांच्या मालकीची नूतन वसाहत घाटी रोड परिसरामध्ये जागा आहे। मात्र या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला 20 मीटर देत महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करून दिला आहे। हा वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा या मागणीसाठी मागील 1 वर्षापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या उपोषणकर्ते यांनी चक्रा मारल्या, परंतु काही उत्तर भेटले नाही। आता लोकशाही मार्गाने निवेदन देऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। या आमरण उपोषणाची महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत त्यांना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आश्वासन पत्र देत तुम्ही दिलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पत्र दिल्यावर उपोषणकर्त्यांनी सुरू असलेल्या आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, अशी माहिती उपोषणकर्ते नरेंद्र कुमार जांगडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। साहब अभी मैं तो मेरे प्रशासकीय अधिकारी जो थे उन्होंने आके मेरे को लेके आश्वासन दिए और उन्होंने बताया कि हम डॉक्यूमेंट चेक कर रहे और ये चेक करके 8 दिन के अंदर 2-4 जल्दी से जल्द कार्रवाई करके वो डिस्कनेक्ट कर देंगे। कायदे से जो होगा वो हमारे को मंजूर है। इस बात से हमने भी सेशन छोड़ दिए। रिक्वेस्ट करे उन्होंने हमारे को बहुत, इस बात से हमने छोड़ दिया और मैं ऐसी अपेक्षा करता हूँ कि मेरे को जल्द से जल्द ये निर्णय न्याय दे देंगे। क्या नाम है आपका? मेरा नाम नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगड़े।